या शब्दाचा आचरण करतो असा विश्वास ठेवायचा आणि जे तिथं बसले असतात सत्यमेव जयते या शब्दाचा सन्मान करण्यासाठी ते मात्र पाठीमागे पाहतच नाही की सत्यमेव जयते लिहून आहे. वस्तुस्थिती आहे ना. ते सांगतो ना सर. अध्यक्ष महाराज म्हणजे सत्यमेव जयते हे समोरच्यानी पाहण्यासाठी आहे की बसलेला व्यक्ती हा खरंच सत्यमेव जयते या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज आपण करतोय. अध्यक्ष महाराज आपण या देशावर प्रेम करतो, प्रत्येक जण प्रेम करतो. प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया. नमो मातृभूमी जिथे जन्मभूमी, नमो आर्य भूमी जिथे वाढगोमी, नमो पुण्यभूमी जिये चाच कामी, पडो देह माझा सदा ती नमेमी. आपण म्हणतो नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. पण अध्यक्ष महाराज आपल्यावरची सर्वात मोठी जबाबदारी या गौरवावर भाषण देत असताना की आपण त्या दृष्टीने कृती करतो का. अनेकदा आपली अवस्था अध्यक्ष महाराज त्या पतिदेवासारखी होते की एक पतिदेव अध्यक्ष महाराज ENT स्पेशालिस्ट कडे गेले भास्करराव आणि ENT स्पेशालिस्ट कडे अध्यक्ष महाराज एक पतिदेव गेला आणि जयंतराव त्या ENT स्पेशालिस्टला म्हणाला की माझ्या पत्नीला कमी ऐकू येते, काहीतरी औषधी द्या. डॉक्टर म्हणाला की बघितल्याशिवाय तर औषधी आपण देऊच शकत नाही, पेशंटला बघावंच लागेल. पण जेव्हा पतिदेव हट्ट करायला लागला की माझी पत्नी हे मानायलाच तयार नाही, तिला ऐकू येत नाही, शेवटी थकून गेला डॉक्टर. आणि डॉक्टर असं म्हणाला ठीक आहे मग एक काम कर, घरी जा आणि पत्नीला 15 फुटावरून एखादा प्रश्न विचार. उत्तर आलं नाही 10 फुटावरून विचार, उत्तर आलं नाही 5 फुटावरून विचार. आणि जेव्हा उत्तर येईल ते जेवढ्या फुटावरून आलं ते येऊन मला सांग, म्हणजे मी तेवढ्या मात्रेची औषध देईल. पतिदेव घरी गेला, 15 फुटावरून पहिले त्यांनी प्रश्न विचारला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई, ऐकूच नाही आलं. मग 10 फुटावर गेला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई, ऐकू आलं नाही. 5 फुटावर गेला, अजी सुनती हो कौन सी सब्जी बनाई, आवाज आगा, मैं 3 बार से कह रही हूं भिंडी की बनाई, भिंडी की बनाई, भिंडी की बनाई. बहिरा हा होता आणि आरोप मात्र अध्यक्ष महाराज हा पत्नीवर करत होता. अशा पद्धतीमध्ये अध्यक्ष महाराज संविधानाचा हा सन्मान गौरव संकल्प हा अध्यक्ष महाराज होता कामा नये या दृष्टीने आपल्या सर्वांना लक्ष द्यावं लागेल. आणि हे लक्ष देत असताना अध्यक्ष महाराज खरं तर ज्या संदर्भामध्ये या संविधानाची निर्मिती झाली, एका गोष्टीमध्ये आपण इतकं धर्मनिरपेक्ष होण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महाराज. खरं तर धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हा नाही आहे की आपला धर्म मानायचा नाही, आपल्या धर्मावर प्रेम करायचं नाही, आपला धर्मग्रंथ हातात घ्यायचा नाही, आपण मंदिरात जायचं नाही, मुस्लिम असेल तर मस्जिदमध्ये जायचं नाही, जर ईसाई असेल तर चर्चमध्ये जायचं नाही. हे धर्मनिरपेक्ष थोडी आहे. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ जियो और जीने दो, स्वतःच्या धर्माचा सन्मान केला पाहिजे. जा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिथं जेव्हा तुम्हाला मनोजमम मारुतितुल्य वेगम म्हणता येईल गेलं पाहिजे. जर तुम्ही मुस्लिम धर्माचे असेल तर या युगा मोहम्मद रसूलुल्लाह म्हटलं पाहिजे. याच्यामध्ये अध्यक्ष महाराज धार्मिक भाव असण्याचं कारणच नाही. अध्यक्ष महाराज या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय केला अध्यक्ष महाराज, जेव्हा हस्तलिखित केलं अध्यक्ष महाराज, इंग्रजी हस्तलिखित हे 13 किलो वजनाचं होतं, हिंदी 14 किलो वजनाचं होतं. या हस्तलिखितसाठी जेव्हा मी हे वाचत होतो की नीब लंडनवरून मागवली तेव्हा मला दुःख झालं की इंग्रजांनी या देशामध्ये कशी परिस्थिती केली की लिहायची नीब ही सुद्धा इंग्लंडमधून आपल्याला आणावी लागली अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज संविधान वाचताना संविधानाची जी मूळ कॉपी संसदेत ठेवली आहे अध्यक्ष महाराज, पहिल्याच पानावर संविधानाची जेव्हा सुरुवात आपण करतो प्रभू रामाचा फोटो तिथं टाकलाय अध्यक्ष महाराज. आपण धर्मनिरपेक्ष आपण म्हणतो अध्यक्ष महाराज, पण याचा अर्थ काय अध्यक्ष महाराज, याचा अर्थ आहे अध्यक्ष महाराज की प्रभू रामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एका धर्माचं देव आहे हा नव्हता अध्यक्ष महाराज. मलाही लहानपणी एक प्रश्न पडायचा अध्यक्ष महाराज, जेव्हा शिक्षक सांगायचे महात्मा गांधींचा पाठ जेव्हा आम्हाला शिकवायचे तेव्हा म्हणायचे रामराज्य आलं पाहिजे. मला नेहमी वाटायचं रामराज्य कशासाठी पाहिजे, रामराज्यात मॅकडोनाल्ड नाही आहे, पिझ्झा हट नाही आहे,
10 मिनिटात येणारी कोणती गोष्ट 10 मिनिटात पोहोचेल अशी नाही आहे. फक्त एकच विमान होतं पुष्पक, इंडिगो नाही आहे, एअर इंडिया नाही आहे, विस्तारा नाही आहे. रामराज्य कशासाठी असा मनात प्रश्न यायचा की महात्मा गांधी म्हणायचे रामराज्य आणलं पाहिजे. 1923 मध्ये हरिजन मध्ये इतका मोठा लेख त्यांनी लिहिला आणि जाताना सुद्धा हे राम म्हणून गेले. आता काही पक्षांना राम पटत नसेल ती गोष्ट अलग अध्यक्ष महाराज, पण हे राम म्हणून गेले अध्यक्ष महाराज. याचं कारण मग मात्र एकानी चांगलं सांगितलं. ते म्हणाले हे खरं आहे, या वस्तू नाही आहे. आणि आज संयुक्त राष्ट्रसंघ मग त्याच मार्गाने चालला. संयुक्त राष्ट्रसंघाने आता अध्यक्ष महाराज जीडीपी पर कॅपिटा इन्कम हे सोडलं अध्यक्ष महाराज. आता हॅपीनेस इंडेक्सची भाषा केली जाते. हे फिनलँड हॅपीनेस इंडेक्स. शेवटी धन हे समाधान देऊ शकत नाही या कल्पनेपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्ष महाराज गेलाय. आणि म्हणून राम राज्यामध्ये काय कल्पना होती, हम साथ साथ ह्याची भावना होती, हम आपके है कोणची भावना नव्हती. मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार हा भाव नव्हता. जगायचं आणि इतरांनाही जगू द्यायचं हा भाव होता. म्हणून संविधानामध्ये अध्यक्ष महाराज प्रभू राम हे आम्हाला दिशा देण्यासाठी त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज यामध्ये आम्ही अध्यक्ष पाहिलाय. पण अध्यक्ष महाराज जी